नागपूर जेलमध्ये 5 कैदी फरार झाल्यापासून हा जेल सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। जेलमध्ये कैद्यांकडे मोबाईल फोनपासून ते मादक अंमली पदार्थांचा साठा आढळल्यानं पोलीसही चक्रावून गेले। याच मोबाईल फोनच्या माध्यमातून राजा घोष गँग आपल्या बाहेरच्या पंटरच्या संपर्कात होती। जेलमध्ये बसूनच ही गँग व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावत होती। राजा घोषच्या गँगचेच विरुद्ध एक गुन्हे आहे। त्याचे साथीदार जे आहे, आता राजा घोष सध्या जेलमध्ये आहे, पण त्याचे जे हस्तक लोक आहे ते सध्या खंडणीचे गुन्हेची मागणी करत आहे। नागपूरच्या सक्करदरा, वाडी, पाचपावली आणि जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे गुन्हे दाखल झालेत। 5 कैद्यांना तुरुंगातून पळून जाण्यात मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अब्रार खान या राजा घोषच्या गुंडाला अटक केली। त्याच्याच चौकशीत गँगची ही मोडस ऑपरेंडी उघड झाली। या तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। आपण याच्यामध्ये जर डिटेलमध्ये तपास करत असताना आपल्याला जी माहिती भेटते, म्हणजे जशी खबऱ्याकडनं माहिती भेटते किंवा आपल्या CDR मधून माहिती भेटते, त्याच्यावर आपण सगळी माहिती काढलेली आहे आणि याच्यामध्ये आता भरपूर मोठं रॅकेट निघेल। दरम्यान 5 फरार कैद्यांच्या शोधासाठी जंग पछाडणाऱ्या पोलिसांना अजूनही काहीही सुगावा लागलेला नाही। नागपूर पोलीस दलात आता मोठे फेरबदल झाले। पोलिसांची नवी टीम तरी फरारी आरोपींचा लवकरात लवकर शोध लावू शकेल का, हा प्रश्न नागपूरकरांना पडलाय। अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।